ट्रम्प तात्यांनी 5 दिवस युद्ध थांबवण्याचं जाहीर केलं आणि भारतीय शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे गेले 2 आठवडे घसरणीला लागलेला शेअर बाजार आज वधारला. दिवसभरात सेन्सेक्स 1372 अंकांनी वाढून 74,068 वर आला, तर 399 अंकांची तेजी घेत निफ्टी 22,957 वर स्थिरावला. सोमवारच्या मोठ्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सावरल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम दिसून येऊ लागलेत. जगभरातील शेअर बाजारावर युद्धाची छाया असल्यानं बाजार गडगडतोय. भारतीय शेअर बाजारातही गेले 2 आठवडे मोठे हेलकावे सुरू असून 85,000वर गेलेला सेन्सेक्स 72,000 पर्यंत खाली आला. काल म्हणजे सोमवारी तर शेअर बाजारात अभूतपूर्व पडझड झाली. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 5 दिवस युद्धविराम घेतल्याची घोषणा केली आणि जगभरातील शेअर बाजारात उत्साह आला. त्यामुळेच आज सेन्सेक्स आणि निफ्टीनं 2% वाढ दर्शवली. दिवसभरात सेन्सेक्स 1372 अंकांनी वाढून 74,068 वर आला, तर निफ्टीमध्ये 399 अंकांची वाढ होऊन 22,957चा टप्पा गाठला. वैशिष्ट्य म्हणजे सेन्सेक्समधील 30 पैकी 29 कंपन्यांचे शेअर्स आज वधारले. त्यामध्ये प्रामुख्याने इंडिगो, L&T, इटर्नल, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट, कोटक बँक, HDFC बँक या शेअर्सचा समावेश आहे. सातत्यानं घसरण होत असताना आज भारतीय शेअर बाजारात तेजी आल्यानं गुंतवणूकदारही सुखावले.